नमस्कार मित्रांनो, तुहेरी माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये ईश्वरी आता बाथरूम घालून बाथरूमच्या बाहेर येते. त्याच वेळेला पटकन लाईट्स ऑन होतात. म्हणून ईश्वरी आता अर्णवला ऐक असं म्हणून मिठी मारते. तेवढ्यातच लाईट्स ऑन झाल्यामुळे ईश्वरी घाबरते. अचानक लाईट्स गेलेले असतात आणि येतात म्हणून तिला दचकायला होतं. आता ती अर्णवच्या मिठीत असते. अर्णवकडे ती बघत असताना अर्णव देखील तिच्याकडे आता बघतच राहतो. ईश्वरी त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. अर्णव म्हणतो की मिस इंदौर काय झालं? अगं ठीक तर आहे सगळं. तेव्हा ईश्वरी आता म्हणते की हे नाही म्हणजे पटकन लाईट्स लागले ना म्हणूनच म्हणाले. तेव्हा ती पटकन आता बाजूला होते आणि अचानक त्यांचा पंखा पण चालू होतो. जो मध्येच चालू बंद होणारा पंखा तो मध्येच आता चालायला लागतो. त्यामुळे जोरजोरात गार वारा यायला लागतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे काय तुम्ही कळतंय का तुम्हाला किती गार वारं लागतं आणि तुम्ही लाईट चालू ठेवलेत? तेव्हा तो म्हणतो की हो मिस इंदौर, त्याचं काय झालं ना की अचानक लाईट्स आले ना त्यामुळे हे सगळं झालं आणि या लाईटचं काही समजत नाही आहे. अचानक लाईट चालू होतात कधी बंद होतात काहीच कळत नाही आहे. त्यानंतर मग आता अर्णव पंख्याकडे बघायला लागतो. तेव्हा पंखा पटकन जाऊन तो बंद करायला लागतो. ईश्वरी म्हणते की अगोदर बंद करा तो पंखा. बघा बाहेर किती गार वारा सुटला आहे आणि तुम्ही अजूनही बोलताय म्हणजे पंखा लावायला बंद करा जरा असं म्हणून ईश्वरी आता तो पंखा बंद करायला लावते. त्यानंतर मग आता अर्णव हे सगळं गप्पपणे बघत असतो. आता बाहेरचं वातावरण काही वेगळंच असतं. बाहेर मुसळधार धो धो पाऊस कोसळत असतो. अर्णवचं लक्ष आता खिडकीतून बाहेर जातं आणि तो गालातल्या गालात आता हसत असतो. कारण ईश्वरी पण तेवढीच छान आणि सुंदर दिसत असते आणि त्याला ईश्वरी आणखीनच आता आवडू लागलेली असते. त्यानंतर मामी ही वरती चढत चाललेली असते आणि त्याच वेळेला तिच्या हाताला तिथेच लाल रक्त लागतं. तेव्हा उदयकांत येतो आणि म्हणतो की काय काय झालं? तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघ इथे लाल रक्त आहे बघ, म्हणजे याचा अर्थ हा म्हातारा इथेच कुठेतरी असणार. या रक्तासाठीच म्हणजे रक्त त्याचं पडत गेलं असणार. तेव्हा मग आता उदयकांत म्हणतो की चल या रक्ताचा माग कडत आपण जाऊया म्हणजे त्या म्हाताऱ्यापर्यंत आपण नक्की पोचू. आता ते दोघंजणही निघालेले असतात. त्यानंतर देवसरे अगदी त्यांच्या खुर्चीत आरामशीर बसलेले असतात. मामा आणि आकाश पुन्हा येतात. मामा म्हणतात की सर मला एक रिक्वेस्ट करायची होती. तुम्ही ज्याप्रमाणे यांचे आकाश आणि नम्रताचे पासेस दिलेत ना त्याचप्रमाणे जर प्लीज तुम्ही ईश्वरी आणि अर्णव यांचे पास दिलेत ना तर खूप बरं होईल. देवसरे म्हणतात की हे बघा तुम्ही इथे का आलात परत? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं ना. आकाश चिडत असतो. तेव्हा मामा त्याला समजावतो की काही करू नकोस, शांत राहा, आपलं काम आहे म्हणून. तेव्हा मग आकाश म्हणतो की हो आय नो तुम्ही आम्हाला अगोदर पासेस दिले होते, पण जे दोघंजण आहेत ज्यांचे पासेस तुम्ही द्यायचे आहेत ते दोघंजणही अडकलेत प्रॉब्लेममध्ये आहेत, त्यामुळे त्यांना इथे येता येत नाही आहे. तसंही तुम्हाला आयडिया असेलच बरेचसे लोक आलेले नाही आहेत कारण पावसामुळे हा प्रॉब्लेम झाला आहे, म्हणून तुम्ही प्लीज समजून घ्या. तेव्हा मग देवसरे म्हणतात की नो वे, मी तुम्हाला हा पास दिला कारण की तसं मला देशमुख मॅडमने रिक्वेस्ट केली म्हणूनच मी तुम्हाला हा पास दिला, परंतु दुसरा पास मी कोणालाही देणार नाही. यू गेट इट? चला लवकर निघा इथून बाहेर आणि पुन्हा विषय घेऊन माझ्यापर्यंत येऊ नका. तेव्हा आकाश चिडतो आणि पुन्हा देवसरेंच्या अंगावर धावून जात असतो. तेव्हा मग मामा त्याचा हात धरतात आणि म्हणतात की एक मिनिट आकाश, अरे सध्या वेळ वाईट आहे असं समजायचं, आपलं काम आहे यांच्याकडे आणि स्पर्धा बाकी आहे. एक पास मिळाला आहे ना त्यातच काहीतरी आता आपल्याला आणखी जुगाड केला पाहिजे. चल आता याच्यावर चिडून काहीच फायदा नाही. मामा त्याला घेऊन जातो बाहेर. ईश्वरीला अर्णव म्हणतो की मिस इंदौर आता तुझी साडी घेऊन ये, तिला बघितलं पाहिजे ना, वाळवली पाहिजे तिला. तेव्हा ईश्वरी आता ती साडी घेऊन येते आणि अर्णव म्हणतो की सर, ईश्वरी म्हणते की सर ही साडी खूपच ओली झाली आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हे काय? अगं ही किती साडी ओली केली आहेस तू? तेव्हा मग तो म्हणतो की अगं हे बघ माझा ड्रेस बघ. ईश्वरी म्हणते की तुमचा ड्रेस म्हणजे? तेव्हा अर्णव सांगतो की अगं मिस इंदौर, अगं माझं बघ कपडे सुके आहेत कसे, तुझे एवढे ओले कसे काय झाले? माझं बघ ब्लेझर सुकलं पण. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुमचं काय सुकायला, तुम्ही पटकन धावत धावत आतमध्ये आलात म्हणून ओले नाही झालात. माझ्यासारखी नऊवारी नेसून धावत धावत यायचं होतं. एवढी नऊवारी नेसलेली, कानातले वगैरे एवढे मोठे मोठे सगळी तयारी असं करून धावत धावत आला असतात तर समजलं असतं की कसं यावं लागतं. तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदौर हो आय नो, पण थांब, तुझी आता साडी खूप ओली झाली आहे, तुझं आता जरा तोंड बंद ठेव आणि मी बघतो काय करावं लागेल ते ही साडी वाळवण्यासाठी. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि म्हणते की आता एक काम करते सर, मी आता ना ही साडी आहे ना, ही साडी अशी बाहेर वाळवायला टाकते म्हणजे सुकेल लवकर, जाते मी घेऊन असं म्हणून ती आता साडी
तिथून खिडकीच्या बाहेर वाळायला टाकत असते. तेव्हा मग अर्णव तिच्यावर वळी टाकतो आणि म्हणतो की मिस इंदोर, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तेव्हा ती म्हणते की आता काय झालं भडकायला? तेव्हा अर्णव म्हणतो की मिस इंदोर, अगं बाहेर बघ किती मुसळधार पाऊस पडतोय. तुला असं वाटतंय का की तुझी साडी बाहेर सुकेल म्हणून? ईश्वरी आता गप्प बसते आणि मग तो म्हणतो की प्लीज जरा आता तुझं तोंड बंद ठेव, लेट मी थिंक की काय करायला पाहिजे, थांब जरा, असं म्हणून तो तिला गप्प बसायला सांगतो. ईश्वरी गप्पच बसते आणि म्हणते की नुसते नुसते आपले स्वतःचंच म्हणणं खरं करायचं, भडकूचन मोड कधी ऑन होईल ना काहीच सांगता येत नाही. तेव्हा ती म्हणतो की थांब मी रिसेप्शनला फोन करून बघतो. तेव्हा मग तो फोन करतो आणि म्हणतो की हॅलो, दिस इज अर्णव राजशिर्के हिअर. तेव्हा खालून म्हणतात की रूम नंबर सांगा. रूम नंबर आम्हाला सांगावा लागतो. तेव्हा तो म्हणतो की रूम नंबर. ईश्वरी सांगते की 101. तो म्हणतो की हो 101वरती तुम्ही जरा काहीतरी कपडे सुकवायचे आहेत, त्यासाठी काहीतरी पाठवा, म्हणजे काहीतरी असं पाठवा जेणेकरून ते सुकेल. ड्रायर वगैरे असेल, ब्लो ड्राय वगैरे तरी पाठवलात तरी चालेल. असं म्हटल्यावर आता ईश्वरी हसायला लागते गालातल्या गालात, कारण की अर्णव हे वेगळेच त्याचे एफर्ट्स असतात. ईश्वरीची साडी कशी सुकवायची याचं टेन्शन त्यांना असतं. ईश्वरी आता त्याच्याकडे बघते आणि म्हणते की काय अर्णव सर, आता काय म्हणायचं आहे आणखी तुम्हाला? तेव्हा तो म्हणतो की मिस इंदोर थांब, आपण काहीतरी करूया, ही साडी लवकरच सुकेल, तू काळजी करू नकोस. ईश्वरी म्हणते की हो म्हणजे थँक्यू, तुम्ही एवढे एफर्ट्स घेतलेत त्यासाठी, पण मी बघते काय करायचं ते, तुम्ही नका चिंता करू. तेव्हा मग अर्णव आता शांत बसलेला असतो. ईश्वरी आता म्हणते की तुम्हाला भांडायला नुसतं कारणच पाहिजे असतं ना, नुसतं भांडत असता. तेव्हा अर्णव आता गप्प बसतो, तो पुढे काहीच बोलत नाही. तर इथे बाबा मात्र इकडून तिकडे नुसते धावत निघालेले असतात. त्यांना असं वाटत असतं की त्यांना कोणी पकडणार नाही. ते चालत चालत पुढे निघालेले असतात. तेवढ्यातच तिथून उदयकांत आणि वल्लरी येऊन त्याला पकडतात, त्याचं तोंड बंद करतात. तो वाचवा वाचवा बोलणार. तेवढ्यातच रमाकांत आता त्याला काहीतरी बोलायला जातो. उदय त्याचं तोंड दाबतो आणि म्हणतो की चल आता गपचूप चल, तुला कोणीही काही करू शकणार नाही, समजलं? आता तू कधी सुटणार नाही, मरेपर्यंत तुला कोणी सोडणारच नाही, चल इथून, असं म्हणून त्याला तो घेऊन जातो. पुन्हा एकदा उदयकांतच्या तावडीमध्ये रमाकांत गेलेला असतो. नंतर ईश्वरी वाट बघत असते. ती म्हणते की किती उशीर झाला, अजूनही कोणी आलं नाही, कोणी येणार आहे की नाही, असं म्हणून ती वैतागत असते. तेवढ्यातच दरवाजाची बेल वाजते. ईश्वरी म्हणते की सर वेट वेट, थांबा थांबा, असं म्हणून ती दरवाजाच्या मागे जाऊन लपते आणि नंतर मग दरवाजाच्या मागे जाऊन लपते आणि सांगते की आता घ्या तुम्ही, मी इथे लपते. तेव्हा मग तो म्हणतो की ओके ठीक आहे. मग ईश्वरी आता अर्णवला सांगते की घ्या लवकर, काय देतोय ते साडी वाळवण्यासाठी. तेव्हा तो माणूस येतो आणि रूम सर्व्हिसचा माणूस येऊन त्याच्या हातात इस्त्री देतो. तेव्हा तो म्हणतो की वॉट, हे तर इस्त्री आहे, मी ड्रायर मागवला होता. तेव्हा तो म्हणतो की सर आय एम व्हेरी सॉरी, म्हणजे आम्हाला एवढंच अवेलेबल होतं. तेव्हा ईश्वरी त्याला आवाज देते की सर एक मिनिट. तेव्हा अर्णव मागे येतो आणि म्हणतो की काय झालं मिस इंदोर? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, आपल्याला इस्त्री पण चालेल, आपण काहीतरी प्रयत्न करून सुकवूया. तेव्हा तो लगेच त्या माणसाला सांगतो की ओके डन, मी घेतो ही इस्त्री, असं म्हणून तो आतमध्ये घेतो आणि ईश्वरी म्हणते की सर आणा ती इस्त्री इकडे, मी बघते आता काय करायचं ते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर तू काय करशील, तुला बरं वाटत नाही आहे आणि तुला सर्दी पण झाली, मी बघतो काय करायचं ते. आता अर्णव प्लग लावायला जातो, पण ईश्वरी म्हणते की सर काय करताय काय? तेव्हा अर्णव म्हणतो की हो मी प्लग लावतोय इथे, पण ते पुरत नाही आहे, थांब मी बघतो काय करायचं ते, तू जरा प्लीज जरा बाजूला होशील का, असं तो वैतागून बोलतो. ईश्वरी म्हणते की सर हेच तुम्ही जर प्रेमाने बोलला असतात तर किती बरं वाटलं असतं. अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर प्लीज जरा बाजूला होतेच का? तेव्हा मग ती आता गालातच हसत बाजूला होते. तर इकडे आता देवसऱ्यांकडे सौदामिनी येते आणि म्हणते की काय तुमची कॉम्पिटिशन कधी चालू होणार आहे? तो म्हणतो की मॅम बरेच जण पावसात अडकलेले आहेत जागोजागी, स्पर्धकही आणि मीडियावालेही तसेच अडकलेत, त्यामुळे स्पर्धा सुरू करायला होत नाही आहे. तेव्हा सौदामिनी म्हणते की ते मला काही माहीत नाही, स्पर्धा ईश्वरी अर्णव नाही आहेत, तर ती लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे ते दोघंही पावसात अडकलेत, हा आपल्यासाठी एक प्लस पॉईंट आहे की ते इथे स्पर्धेत पोहोचू शकणार नाहीत, तर मग त्यांचा जिंकण्याचा प्रश्नच येत नाही आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही स्पर्धा जी आहे ती चालू करा, समजलं? कारण तुम्हाला काहीही करा पण थोडा वेळ ही स्पर्धा तुम्हाला सुरू करावी लागेल. आपल्याकडे हा गोल्डन चान्स आहे, तो गमावून चालणार नाही, असं म्हणून ती तावातावाने त्या देवसरांवर ओढून निघून जाते. तर अर्णव इथे इस्त्री घेऊन त्या साडीला इस्त्री करायला असा लागतो. त्यावेळेला मग ईश्वरी ही गालातल्या गालात हसत अर्णवकडे बघत असते आणि म्हणते की काय झालं सर, तुम्ही असे का बघताय? तेव्हा मग तो म्हणतो की मी कुठे बघतोय, तूच तर समोरून बघतीये. तेव्हा मग ईश्वरी हसते आणि म्हणते की
म्हणजे सर मला तर असं वाटतं आहे की तुम्ही अशी इस्त्री करताय म्हणजे मी कोणीतरी तुमच्यासाठी स्पेशल आहे बरोबर ना, त्यासाठी तुम्ही ही इस्त्री करताय हो ना, म्हणजे आजपर्यंत तुम्ही अशी कोणासाठी इस्त्री केली नसेल. तेव्हा तो पटकन बोलताना बोलून जातो की आहेसच म्हणून. तेव्हा मग असं म्हटल्यावरती लगेच ती गालातल्या गालात असते आणि म्हणते की काय म्हणालात तुम्ही, काहीतरी बोललात तुम्ही. तेव्हा मग अर्णव बोलायला लागतो की मी कुठे काय बोललो. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही काहीतरी बोललात तुम्ही, पण तो काही ते मान्य करत नाही. त्यानंतर मग ईश्वरी गालातच हसत मनात म्हणते की माहिती आहे मनात तर आहे पण कधी बोलून दाखवणार नाही. सगळेजण काळजीत असतात. अंजली म्हणत असते की मामा काय झालं, त्यांनी दिले का ईश्वरी अर्णवचे पासेस. तेव्हा आकाश म्हणतो की नाही दीदी नाही दिले, कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की ते पासेस देणार नाही आहेत जोपर्यंत ते येत नाही आहेत आणि आता कॉम्पिटिशनही थोड्या वेळात सुरू होईल असं म्हणतायत. अंजली म्हणते की मग आता आपण काय करायचं, त्यांना तुम्ही दाखवायचेत ना प्रूफ्स की आमच्याकडे घरात पासेस वगैरे आलेले एंट्री पास, मग नक्की काय गडबड झाली हेच कळलं नाही. तेव्हा मग आकाश म्हणतो की थांब, त्यांचं काहीच कळायला मार्ग नाही आहे. मामा पण म्हणतो की हो, ते लोक अजिबात ऐकायलाच तयार नाही आहे, आता काय करायचं काहीच कळत नाही आहे. त्याचबरोबर बाहेर सगळे चिंतेमध्ये असताना सौदामिनी त्यांच्यासमोर येते आणि म्हणते की 1 मिनिट, मी कोणाला काही मदत करू शकते का, म्हणजे तुमच्या सगळ्यांचे चेहरे टेन्स दिसत आहेत म्हणून विचारलं की काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा सगळेजण आता तिच्याकडे बघत असतात आणि मग ती काय बोलते काय नाही याच्याकडे सगळ्यांचं आता लक्ष असतं. त्याचबरोबर इथे आता हे सगळं होत असताना लगेच सौदामिनी म्हणते की काही प्रॉब्लेम असेल तर सांगा, मी तुम्हाला मदत करू शकते तर प्लीज तुम्ही सांगू शकता. तेव्हा मग लगेचच अंजली म्हणते की नाही काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुमच्या कन्सर्नसाठी थँक्यू. तेव्हा ती म्हणते की हो मला कळतं आहे तुमचा प्रॉब्लेम, कारण तुमचे ईश्वरी आणि अर्णव अजून स्पर्धेत पोचलेले नाही आहेत. मला तर वाटतं आहे की त्यांनी ना स्पर्धेतून ना माघार घेतलेली असावी, कारण की ही जी स्पर्धा आहे त्यांना माहीत आहे की या स्पर्धेत त्यांचा काही टिकाव लागणार नाही आहे. तसंही हे स्पर्धेत ते पोचू शकत नाही आहेत आणि पासही नाही आहेत त्यांच्याकडे. त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की जाऊ दे ना, कशाला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा, आपण काढता पाय घेतलेलाच बरा, म्हणूनच त्यांनी स्पर्धेमधून माघार घेतलेली दिसते. असं म्हटल्यावर आता मामा हा गालातच हसतो आणि त्याच वेळेला सौदामिनी म्हणते की तसंही हे होणारच आहे, ईश्वरी अर्णव काही स्पर्धेमध्ये पोचू शकत नाही आहेत आणि ते तर काही जिंकणार नाही आहेत. त्यामुळे एकच पॉसिबिलिटी आहे की सात्विक फॅशन हे माझ्या अंडर येणार आहे लवकरच. ईश्वरी अर्णवने माघार घेतली. नम्रता बोलते की 1 मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आमची ईश्वरी आणि अर्णव जिजू दोघंही हार मानणाऱ्यातले नाहीत, ते कधीही कुठल्याही स्पर्धेतून माघार घेऊ शकत नाही. हां, ते प्रॉब्लेममध्ये अडकलेत म्हणूनच ते येऊ शकत नाही, पण ते येतील नक्की, हे नक्की आहे. तेव्हा मग लगेच अंजली म्हणायला लागते की हो, तुम्ही आमच्या प्रॉब्लेमबद्दल अगदी विचार करू नका आणि आता वेळच ठरवेल की कोणी काय करायचं ते, त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे, तुम्ही तुमचं काम करा. तेव्हा मग सौदामिनी म्हणते की हो ते तर मी करणारच आहे गं, पण ना कसं आहे, तुम्ही सगळे चिंतेत दिसलात ना म्हणून मी तुमच्याशी बोलण्यासाठी आले, कारण हे ईश्वरी आणि अर्णव यांची वाट तुम्ही बघत बसाल पण ते काही इथे वेळेवर पोचणार नाहीत मला माहिती आहे. तेव्हा आणि त्यांना पासेसही मिळणार नाही. आजी म्हणते की 1 मिनिट, म्हणजे देशमुख मॅडम, मी वयाने मोठी आहे तुमच्यापेक्षा आणि अनुभवाचे माझ्याकडे जास्त शिदोरी आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक गोष्ट नक्कीच सांगू शकते, जरी मला बिझनेसमधले इतकं कळत नसलं तरीही. आपण जेव्हा दुसऱ्याचं साम्राज्य उद्ध्वस्त करायला जातो ना, त्यावेळेला समोरचा शत्रू हा किती बलवान आहे ना, त्याची ताकद किती आहे हे अंदाज घ्यायला लागतो आणि त्यानंतरच मग त्या लढाईत उतरायचं असतं. तेव्हा आजी म्हणते की हो, कळलं ना तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते. तेव्हा सौदामिनी आता हसते आणि म्हणते की हो आजी, म्हणजे मी तेही बघते समोरच्याचं साम्राज्य किती बलवान आहे आणि कोण जिंकतो तेही आपण आता बघूयाच, पण ईश्वरी अर्णव येणार नाहीत हे नक्की, असं म्हणून ती मुद्दाम त्यांना चिडवून निघून जाते. तेव्हा मग मामा त्यांच्या सगळ्यांकडे बघतो आणि मामा म्हणतो की अरे काय करताय, चेहरे पाडून कशाला बसलेत, अजिबात विचार करू नका त्या बाईच्या बोलण्याचा, ती काय आपलं सगळा मोराल डाऊन करायलाच बसली आहे, त्यामुळे तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका, आपण आपलं काम केलं पाहिजे. आकाश चल तू, आपण परत दुसऱ्या कुठल्या तरी वेने प्रयत्न करून बघूया, म्हणजे दुसऱ्या कुठल्या पद्धतीने आपल्याला पासेस मिळतात की नाही ते आपण बघूया, असं म्हणून आकाश आता तिथून निघत असतो. तेव्हा मामा त्याला घेऊन जातो. अंजली मात्र टेन्शनमध्ये असते. चिंटू आणि ईश्वरी आले पाहिजेत असंच ती म्हणत असते. तेव्हा मग मामा म्हणतो की नको काळजी करूस, होईल सगळं व्यवस्थित, येतील ते दोघंजणं. अगं अंजू, बरेच लोक आहेत जे अजून आले नाहीत, पावसात अडकलेत, येतील, चिंटू आणि ईश्वरी पण येतील, तुम्ही नका चिंता करू.
तेव्हा आजीलाही आता काळजी लागलेली असते, कारण की ती बाई म्हणजेच देशमुख बाई काहीही करायला तयार झालेली असते. त्यानंतर आता मामा आणि आकाश दोघंही पुन्हा त्या आयोजकांच्या म्हणजेच त्या देवसरेच्या रूममध्ये येतात. अर्णव म्हणतो की हा काय, हा देवसरे कुठे गायब झाला, किती उशीर झाला आहे. तेव्हा मग आता आकाश तिथे पासेस ठेवलेले असतात, तिथे हात लावायला चाललेला असतो. तेव्हा मग लगेच आकाशला मामा ओरडतो आणि म्हणतो की नको रे बाबा, तिथे काही हात लावू नको. म्हणजे कसं आहे ना, त्या लोकांच्या सामानाला आपण हात न लावलेलंच बरं, उगीचच दुसरा कुठला तरी प्रॉब्लेम क्रिएट करायचे. आणि असं म्हणजे एथिकल नाही आहे त्यांना असं हात लावणं सामानाला. त्यामुळे चल आपण बाहेर जाऊन बघूया तो कुठे गेला आहे ते. तर इथे आता मामा हा त्याला हात लावू देत नाही, परंतु तिथेच काहीतरी नेमकं गुपित दडलेलं असतं, ज्याला आकाशला मामा हात लावू देत नाही. ईश्वरी आता स्वतःच्याच मंगळसूत्राशी खेळत बसलेली असते. अर्णव तिच्या साडीला इस्त्री करत असतो. तेव्हा ईश्वरीला तो क्षण आठवतो ज्यावेळेला अर्णवने ईश्वरीच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र बांधलेलं असतं. तेव्हा मग ईश्वरी ही गालातल्या गालात हसत असते. अर्णवचं लक्ष असतं की ती काहीतरी नक्की विचार करते. तेव्हा मग ईश्वरी त्याच्याकडे बघते आणि अर्णव म्हणतो की काय मी सिंदूर कोणता विचार करते. ती म्हणते की नाही, मला आठवतंय तेव्हा झालेलं, म्हणजे काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षापूर्वी, म्हणजे 1 वर्षापूर्वी आपण दोघंजणही असेच अडकलो होतो माहिती आहे ना. म्हणजे तो असाच एक लॉज होता आणि तिथे तुम्ही माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं होतं आणि माझ्याबरोबर लग्न केलं होतं, आठवते ना तुम्हाला. तेव्हा आता अर्णव हसतो आणि म्हणतो की मग मिस इंदोर ती सिच्युएशनच कशी होती, इतकी हार्ड सिच्युएशन होती माझ्यासाठी की बाबा रे बाबा, म्हणजे आपल्यासाठी काय करावं ते त्यावेळेला खरंच काही सुचलं नव्हतं. म्हणजे इतकी बेकार सिच्युएशन होती आणि तुझ्या गळ्यात मला मंगळसूत्र बांधावं लागलं होतं. ते हॉटेल, तसलं हॉटेल आणि मग ती पोलिसांची रेड, बापरे, दिस वॉज सो हॉरिबल. मग इट वॉज सो हॉरिबल. तेव्हा मग लगेच ती म्हणायला लागते की अर्णव सर, मला खरंच हसायला येते आता ते आठवून. आणि मग ईश्वरीला अर्णव म्हणायला लागतो की मी सुंदर, तू आता हसतेस, परंतु तेव्हा कशी वागली होतीस माहिती आहे ना. मला सतत म्हणायचीस की तुम्ही माझ्या गळ्यामध्ये जबरदस्ती मंगळसूत्र बांधलं आहे, असं सारखं सारखं बोलून दाखवायची हो ना. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो, बोलून दाखवायची. अर्णव म्हणतो की तेव्हा तर तुला हे सगळं मान्य नव्हतं, तुला आवडलं नव्हतं मी तुझ्याशी लग्न केलेलं किंवा तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलेलं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, म्हणजे तेव्हा मला आवडलं नव्हतं, पण आता असं काही नाही आहे. आता तर मी तुमच्या असं बोलून ती तिथल्या तिथे पटकन थांबते. अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की काय काय म्हणालीस तू. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मी कुठे काय म्हणाली. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की नाही, तू वरनं काहीतरी म्हणालीस की आता मी तुमच्या असं काहीतरी. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, मी तुम्हाला काय म्हणत होते की लवकर लवकर प्रेस करा, म्हणजे साडी वाळायला हवी, आपल्याला निघायला हवं लवकर, यासाठी मी तुम्हाला म्हणत होते. आता अर्णव पण गालातच असतो आणि म्हणतो की आहे, मनात तर सगळं काही आहे, पण कधी बोलून दाखवणार नाही, सगळे मनामध्ये. तेव्हा आता अर्णव तिच्याकडे गालात बघून हसतो आणि ईश्वरी तिच्याही मनामध्ये ते सगळे विचार सुरू असतात की कशाप्रकारे या सगळ्यामधून आता बाहेर पडायचं. आणि अर्णवला मनातलं बोलून दाखवू का, असं एका क्षणात तिला वाटत असतं, परंतु ती स्वतःच्या मनाला आवर घालते आणि काहीही बोलून दाखवत नाही. परंतु ती त्याच्याकडे बघून आता गालातल्या गालात हसू लागलेली असते. आणि मग ईश्वरी मनातच म्हणते की मनात तर सगळं आहे दोघांच्याही, परंतु बोलून कोणालाही दाखवता येत नाही आहे. असा त्या दोघांचा आता एक प्रवास वेगळा सुरू झालेला असतो. दोघांनाही प्रेम आहे, पण ते कबूल कसं करायचं हे समजत नसतं. ईश्वरी मनातच विचार करत असते की मी हे सगळं सांगू तरी कसं, आणि ती गप्पच बसलेली असते, स्वतःच्या मनाला आवर घालते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ईश्वरी अर्णव फायनली स्पर्धेच्या ठिकाणी पोचलेले आहेत आणि त्याच वेळेला त्यांच्यासमोर येते सौदामिनी देशमुख. सौदामिनी अर्णवला म्हणते की तुम्ही दोघंजणही खूप प्रयत्न करताय ही स्पर्धा जिंकण्याचा, परंतु मी तुम्हाला एक सांगते की तुम्ही ही स्पर्धा जिंकणार नाही आहात. काही झालं तरीही तुम्हाला या स्पर्धेमध्ये जिंकताच येणार नाही आहे, समजलं ना. आणि एक गोष्ट नक्की की तुम्ही ही स्पर्धा एकदा की हरलात की सात्विक फॅशनचं संपूर्ण नामोनिशाण मी नष्ट करून टाकणार आहे. सात्विक फॅशन ही पूर्णपणे बंद होणार आहे. काहीही झालं तरीही त्या कंपनीचं एकही काही क्षण मी टिकवू देणार नाही आणि इतकं सगळं मी करू शकते. तेव्हा मग अर्णव म्हणतो की 1 मिनिट, तुम्हाला स्वप्न बघायचे तर ते तुम्ही बघू शकता, परंतु एक गोष्ट नक्की की या जन्मात तरीही तुमचं सात्विक फॅशन बंद करण्याचं स्वप्न, स्पॉईल करण्याचं स्वप्न हे कधीही पूर्ण होऊ शकणार नाही, कारण की आम्ही दोघंही जिंकणार आहोत हे नक्की, आणि आम्ही दोघं सात्विक फॅशन वाचवणार आहोत. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो,
आम्ही दोघंजणही पूर्ण कोशिश करणार आहोत सात्विक फॅशन वाचवण्याचा. त्यामुळे तुम्ही जे काही बोलाल त्यामुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही आहे. आम्ही आमची सात्विक फॅशन वाचवणार आहोत म्हणजे आहोत. तुमच्या बोलण्याने काही एक फरक पडत नाही. तेव्हा सौदामिनी देशमुख ही म्हणते की अच्छा, तुमच्या दोघांचा स्ट्रेंथ तर खूप मोठा आहे आणि तुम्ही जिंकण्याचा तर खूप प्रयत्न करत आहात, परंतु बघूया, मला माहिती आहे की तुम्ही जिंकू शकणार नाही. आता बघूया पुढे काय घडतं ते. मी तुम्हाला जिंकू देणार नाही, असं ओपन चॅलेंज आता तिने दिलेलं आहे. त्यामुळे ती तिथून त्यांना अशी चॅलेंज देऊन निघून गेल्यानंतर ईश्वरी अर्णव जरा थांबतात. नंतर ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर जरा थांबा, ही बाई ना जरा काहीतरी वेगळं वागते असं वाटतंय. आपण स्पर्धेत उतरलं हे खरं, परंतु या बाईचा काही भरोसा नाही. आपल्याला खूप जास्त अलर्ट राहावं लागणार आहे. आपण जिंकायला नको म्हणून ही कोणत्याही पातळीवर उतरून काहीही करायला तयार होणार आहे. त्यामुळे आपल्याला खूप जास्त अलर्ट राहावं लागेल. ही कोणत्याही लेवलला जाऊ शकते. अर्णव ईश्वरी आता स्पर्धेसाठी तयार झालेले आहेत. रणशिंग फुंकलंय. आता कसं काय होईल पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.